जय महाराष्ट्र मित्रांनो, मी यश परब, फाउंडर ऑफ इक्विटी ऑप्शन डेस्क आणि सेबी रजिस्टर्ड रिसर्च ॲनालिस्ट. तर आज आपण उद्यासाठीच म्हणजेच 18 डिसेंबरसाठी निफ्टी आणि बँक निफ्टीच्या काय टेक्निकल लेवल्स राहतील आणि काय मेजर सपोर्ट आणि रेजिस्टन्स राहतील याबद्दल डिस्कस करणार आहोत. पण त्याआधी मी तुम्हाला एकच सांगेन, जर आता पण तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर पहिलं जाऊन माझं चॅनल सबस्क्राईब करा. माझं चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. मी अशाच डेली निफ्टी आणि बँक निफ्टीच्या टेक्निकल लेवल्सवर व्हिडिओ बनवत असतो आणि स्टॉक मार्केट रिलेटेड कंटेंट तुमच्यासाठी मराठीमध्ये अपलोड करत असतो. तर नक्की जाऊन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि जर आता पण तुम्ही बेल आयकन क्लिक नाही केलं तर नक्की जाऊन बेल आयकन क्लिक करा. याने काय होईल, मी जी पण नेक्स्ट व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि सर्वात पहिली ती तुम्ही पाहू शकता. तर नक्की जाऊन सबस्क्राईब करा, बेल आयकन क्लिक करा. आणि इथे सुद्धा मी मेन्शन केलं की वी आर सेबी रजिस्टर्ड रिसर्च ॲनालिस्ट आणि आतापर्यंत मी 44 व्हिडिओज अपलोड केले आहेत. तर नक्की जाऊन माझं चॅनल सबस्क्राईब करा. तर आता आपण बघूया निफ्टीच्या उद्यासाठी म्हणजेच 18 डिसेंबरसाठी काय मेजर लेवल्स राहतील हे आपण डिस्कस करूया. तर मित्रांनो, आहे माझा निफ्टीचा चार्ट. तुम्ही तर पाहू शकता मी 1 आवर टाइम फ्रेमवर चार्ट ड्रॉ केलाय. राईट, आज तुम्ही निफ्टीचे जे मुवमेंट बघितलात तर मॉर्निंग 9:15 पासून टिल 3:30 निफ्टी आज सेलिंगवरच होती, सेल ऑन रायझच होती. कम्प्लिटली आपल्याला निगेटिव्ह मार्केट बघण्यात आलं. आज पूर्ण कम्प्लीट डे निफ्टी आज निगेटिव्ह राहिलेली. आणि मी काल, जर तुम्ही माझी कालची व्हिडिओ पाहिली असेल तर मी काल सुद्धा बोललो होतो की 24,495 ही लेवल खूप क्रुशियल आहे. जर ही लेवल कन्सॉलिडेट होते आणि जर ही लेवल ब्रेक होत नाहीये तर निफ्टीमध्ये एक अपसाईड स्पाइक बघण्यात येऊ शकतो, निफ्टी बुलिश होऊ शकते. पण जर 24,495 ब्रेक करते तर आपल्याला एक स्ट्रॉंग डाऊनफॉल बघण्यात येऊ शकतो टिल 24,311. आणि तुम्ही पाहू शकता की जो आपला हा मेजर सपोर्ट होता तिकडनंच निफ्टी येऊन तिकडे जाऊन निफ्टीने डे एंडिंगला क्लोजिंग दिलेली आहे. तोच मेजर आपला सपोर्ट घेतलेला आहे. आणि मी ते बोललो पण होतो की रिस्की ट्रेडर्स नक्कीच एक पुटमध्ये पोझिशन क्रिएट करू शकतात किंवा फ्युचरमध्ये शॉर्ट करू शकतात टिल 24,311. आणि आज आपलं टार्गेट अचीव्ह झालं आहे. तर उद्यासाठी 18 डिसेंबरसाठी निफ्टीच्या काय लेवल्स जातील ते आपण डिस्कस करूया. लेवल्स ॲज इट इज सेमच आहेत, त्या परत आपण डिस्कस करूया. निफ्टी 24,495च्या खाली सेलिंगमध्येच राहील. सेलिंगमध्ये आपला बाईंगमध्ये राहील. 24,495च्या वरती बाईंगमध्ये राहील. बाईंगमध्ये आपला स्टॉप लॉस राहील 24,430. बाईंगमध्ये पहिला टार्गेट राहील 24,666 आणि दुसरं टार्गेट राहील 24,856. राईट, निफ्टी सेलिंगमध्ये 24,311च्या खाली सेलिंगमध्ये राहील. सेलिंगमध्ये स्टॉप लॉस राहील 24,370 स्ट्रिक्ट स्टॉप लॉस. आणि सेलिंगमध्ये डाऊन साईड पहिलं टार्गेट राहील 24,196 आणि डाऊन साईड सेकंड फायनल टार्गेट राहील 24,058. आता आपण चार्टवर बघूया. जर निफ्टी 24,495च्या वरती जर ट्रेड करते म्हणजे येणाऱ्या उद्या दिवशी 18 डिसेंबरला बुधवारी जर निफ्टी 24,495 ब्रेक करत आहे, एक निफ्टीमध्ये गॅप अप ओपनिंग किंवा 10:30 11 AM पर्यंत निफ्टीने एक स्ट्रॉंग गॅप ओपनिंग दिली आणि 24,495च्या वरती ट्रेड करत राहिली निफ्टी, तर तुम्ही नक्कीच बाईंगमध्ये जाऊ शकता. तर तुमचं पहिलं टार्गेट राहील 24,666 आणि दुसरं टार्गेट राहील 24,856. पण जर निफ्टीने हेच बेरिश ट्रेंड कंटिन्यू केलं आणि जर 24,311च्या खाली जर निफ्टी आपल्याला बघण्यात येते तर नक्कीच तुम्ही बेरिश होऊ शकता, फ्युचर शॉर्ट करू शकता, पुटमध्ये पोझिशन्स क्रिएट करू शकता. जर 24,311च्या खाली जर निफ्टी ट्रेड करते तर तुमचं पहिलं टार्गेट राहील 24,196 आणि दुसरं टार्गेट राहील 24,058. 24,311 ब्रेक केल्यानंतर लगेच तुम्ही पुटमध्ये पोझिशन्स क्रिएट करू शकता किंवा फ्युचर शॉर्ट करू शकता. 24,311 क्रुशियल लेवल आहे. जर ही ब्रेक करते तर नक्कीच मार्केट निफ्टी बेरिश होऊ शकते, मार्केट बेरिश होऊ शकतं. त्या लेवलमध्ये निफ्टी लेवल्स या जर तुम्हाला हेल्पफुल असतील तर नक्की या लेवलचा स्क्रीनशॉट काढा. या लेवल्स तुम्हाला उद्यासाठी खूप हेल्पफुल ठरतील. आणि आता आपण बघूया बँक निफ्टीच्या उद्यासाठी म्हणजे 18 डिसेंबरसाठी काय लेवल्स राहतील. पण त्याआधी मी तुम्हाला एकच सांगेन, जर तुम्ही आतापर्यंत माझा फ्री टेलिग्राम चॅनल जॉईन नाही केलं त्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे. तिकडे माझ्या डेलीचे निफ्टी आणि बँक निफ्टीचे अपडेट्स पोस्ट करत असतो, माझे प्रॉफिट स्क्रीनशॉट पोस्ट करत असतो. तर नक्की जर माझं फ्री टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आता आपण बघूया बँक निफ्टीच्या काय लेवल्स राहतील. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हा माझा बँक निफ्टी चार्ट आहे. हा चार्ट मी 30 मिनिट टाइम फ्रेमवर ड्रॉ केलाय, तुम्ही ते पाहू शकता. तर बँक निफ्टीमध्ये पण ॲज इट इज सेम निफ्टी सारखं 9:15 पासून टिल 3:30 एक डाऊन साईड मुवमेंटच बघण्यात आली. आणि बँक निफ्टी तुम्ही पाहू शकता एक बऱ्याच दिवसापासून एक 7-8 दिवसापासून कन्सॉलिडेट ट्रेड करते. इकडे आपल्याला एक ब्रेकआउट बघण्यात आला पण बँक निफ्टीने परत एक झोनमध्ये एंट्री घेतली आणि आज परत आपल्याला एक ब्रेकआउट बघण्यात आला. आणि मी काल सुद्धा बोललो होतो की 53,081 या आपल्या कालच्याच लेवल आहेत, याच लेवल आपण कॅरी करतोय. मी काल सुद्धा बोललो 53,081 जर ब्रेक करते तर सेफ ट्रेडर्स ॲज वेल एज रिस्की ट्रेडर्स पुटमध्ये पोझिशन क्रिएट करू शकतात, फ्युचर शॉर्ट करू शकतात. आणि जसंही ही लेवल ब्रेक होते त्यानंतर तुम्ही बघू शकता एक स्ट्रॉंग डाऊन साईड मुवमेंट आपल्याला बघण्यात आली आणि जे आपलं टार्गेट होतं पुटमध्ये ते अचीव्ह झालं. राईट, तर बँक निफ्टीच्या काय लेवल्स दिली आपण डिस्कस करूया. बँक निफ्टी 53,488च्या वरतीच बाईंगमध्ये राहील, मी ते मेन्शन करतो. बाईंगमध्ये स्टॉप लॉस राहील 53,210. दोन्ही बाईंग आणि सेलिंगमध्ये स्टॉप लॉस आपला सेमच राहील 53,210. टार्गेट राहील बाईंगमध्ये आपलं पहिलं 53,820 आणि दुसरं आपलं टार्गेट राहील अपसाईड फायनल 54,344. राईट, सेलिंगमध्ये बँक निफ्टी 53,081च्या खाली सेलिंगमध्ये राहील. स्टॉप लॉस सेम ॲज इट इज 53,210 राहील. टार्गेट पहिला राहील डाऊन साईड 52,677
आणि डाऊन साईड सेकंड फायनल टार्गेट राहील 52,099. राईट. आता मी चार्टवर तुम्हाला एक्सप्लेन करतो. जर बँक निफ्टी उद्या एक गॅप ओपनिंग देते 18 डिसेंबरला, जर बँक निफ्टी एक गॅप अप ओपनिंग देते आणि जर बँक निफ्टी 53,081 ही जर लेवल ब्रेक करते तर वेट करा. रिस्की ट्रेडर्स एक रिस्की ट्रेड घेऊ शकता टिल 53,488 पर्यंत, पण सेफ ट्रेडर्सने वेट करा. ही लेवल ब्रेक केल्यानंतर जर 53,488 सुद्धा लेवल ब्रेक होते तर नक्कीच तुम्ही बाईंग मध्ये जाऊ शकता, कॉल बाय करू शकता. तर तुमचं पहिलं टार्गेट राहील 53,820 आणि दुसरा टार्गेट राहील फायनल अपसाइड 54,344. आणि जर बँक निफ्टीने हेच जर निगेटिव्ह ट्रेंड कंटिन्यू केलं आणि जर बँक निफ्टी 53,081 जर खाली ट्रेड करत राहिली तर तुमचं पहिलं टार्गेट राहील 52,677. हे तुमचं पहिलं टार्गेट राहील आणि ही सुद्धा लेवल ब्रेक करते आहे आणि ह्या खाली जर उद्या ओपनिंग बघायला मिळाली एक 10:30 11 AM पर्यंत तर तुमचं फायनल डाऊनसाइड टार्गेट राहील 52,099. या सुद्धा लेवलचा स्क्रीनशॉट काढा. या लेवल्स पण तुम्हाला उद्याच्या मार्केटमध्ये खूप हेल्पफुल ठरतील की बँक निफ्टीमध्ये काय स्टॉप लॉस कॅरी करावा, टार्गेट काय कॅरी करावे, कॉलमध्ये पोझिशन क्रिएट करावी की पुटमध्ये पोझिशन क्रिएट करावी. तर नक्की या लेवलचा स्क्रीनशॉट काढा. या सर्व ज्या काही लेवल्स आहेत या फिबोनाची रिट्रेसमेंटच्या हेल्पनेच काढतो. तर नक्की या लेवलचा स्क्रीनशॉट काढा. आणि आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनल सबस्क्राईब नाही केलं तर पहिले जाऊन माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलचं नाव आहे इक्विटी ऑप्शन डेस्क मराठी. मी अशाच डेली निफ्टी आणि बँक निफ्टीच्या टेक्निकल लेवल्सवर व्हिडिओ बनवत असतो आणि स्टॉक मार्केट रिलेटेड कंटेंट मराठीमध्ये अपलोड करत असतो. तर नक्की जर माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन सुद्धा क्लिक करा. आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा आणि काही चेंजेस हवे असतील तर कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग. जय महाराष्ट्र, जय शिवराय.